हे बघा, आज मी सूर्यकंद फळाची भाजी केलेली आहे जेवणासाठी. तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते. चला मग. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सूर्यकंद फळाची मी आज भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे पाव किलो घेतलेला आहे. सर्वात आपण त्याची साल काढून घेणार आहोत. हे बघा, हाताला तेल लावलेलं आहे. आता याची साल काढून घ्यायची, आपल्याला साफसफाई करून घ्यायची. हे असं साफ करून घ्यायची, आपल्याला साल काढून घ्यायची. हाताला तेल लावायचं नाही तर खासते आपला हात. हे बघा, असं साफ केलेलं आहे. आपल्याला याचे पनीरचे तुकडे आहेत ना, तसे करून घ्यायचे. याला कट करून घेते मी. खूप छान लागते याची भाजी, पौष्टिक पण असते, शरीराला चांगली असते ही भाजी. आपण असे काप करून घेणार आहोत. हे बघा, अशी करायची आपल्याला कट. सर्व भाजी मी अशीच कट करून घेते. मी भाजी कट करून घेतलेली आहे. आता या प्लेटमध्ये टाकते. चला मग आपण याची पुढची स्टेप चालू करूया. हे बघा, कापल्यानंतर मी याला धुवून घेतलेलं आहे 2 पाण्यामध्ये. आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे. थोडीशी हळद, लिंबू आहे. याला मिक्स करते. एक 5 मिनिट आपण असंच त्याला झाकून ठेवणार आहोत. मग नंतर तळायला घेणार आहोत. हे बघा, भाजीसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे. टमॅटो आहे. टमाट्याचा आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत. साईडला गिरवी करणार आहोत. हे बघा, अगोदर लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते टाकून घेते मी. कोथिंबीर पण टाकून घेते. यामध्येच हिरवं वाटण करायचे आपल्याला. जिरे टाकते चमचभर. फोडणीसाठी आपण याला काढून घेऊया. झालेलं आहे आपलं. हे बघा, मस्त झालेलं आहे. काढून घेते मी एका साईडला. मग नंतर आपल्याला टमॅटो काढायचे ह्याच्यामध्ये. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे आपलं सगळं मिक्सरमधून काढलेलं बारीक लसण वगैरे. आता हे टमाटे टाकून घेते मी यामध्ये. आपल्याला कांदा फक्त फोडणीमध्ये टाकायचे, कट करून बारीक करून घ्यायचं नाही मिक्सरमधून. टमाट्याची ग्रेव्ही झालेली आहे. हे बघा, मस्त बारीक झालेलं आहे टमाटर. साईडला काढून घेते मी. घेतलेलं आहे मी. वर कढई ठेवलेली आहे तपायला. मी त्यामध्ये तेल टाकून घेते. आपल्याला सूर्यकंद आहे ना, ते फळ तळून घ्यायचे, त्यासाठी तेल टाकणार आहे. याला 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण तळायला घेणार आहोत. हे बघा, असे झालेले आहेत. याला छान तळून घेते खरपूसवानाचं. मस्त लगे छान होईल आपली भाजी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी करतात ते भाजी. मी कांदा असा कट करून घेतला ना, त्याऐवजी तुम्ही भाजून जरी घेतल्या आणि टाकल्या तरी चालते. त्याला मस्त असं खरपूसवानाचं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपली भाजी एक नंबरच चविष्ट होईल. याला छान वगैरे तळल्या तर मग अर्ध कच्चं राहिलं तर व्यवस्थित लागणार नाही खायला आपल्याला. हे बघा, आपला रंग बदललेला आहे याचा कंदफळाचा. असे झालेले आहेत, खरपूसवानाचे झालेले आहेत. आणखी थोडं 2 मिनटं होऊ देते मी. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवून देते. तेव्हा इथं कांदा घेतलेला आहे कट करून. 2 कांदे घेतलेले आहेत बारीक. आणि इथं लसण आणि अद्रक कोथिंबीरची पेस्ट आहे जिरेची. आणि इथं कढीपत्ता घेतलेला आहे. आणि हे टमाटर घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे टमाटरची. कोथिंबीर घेतलेली आहे.
आणि हे खोबरं आहे आपल्याला बारीक करून घेतलेलं आहे, भाजीला टाकायला मस्त लागते खोबरं टाकल्यावर भाजी. सर्व काढून घेते असे मस्त झालेले आहेत, तळलेले आहेत. हे बघा मस्त तळलेले आहेत, मस्त खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये, छान वाटायले. हे बघा त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे, फोडणी मारणार आहे भाजीला. जिरे टाकून घेते, कढीपत्ता आहे ते टाकून घेतलेलं आहे, अद्रक कोथिंबीर सगळी पेस्ट आहे, जिरे वगैरे टाकले ते टाकून घेते. चण्याला परतून घेते लाल होजेपर्यंत. 1-2 मिनटं लागते आपल्याला. हे बघा लाल झालेला आहे, त्यामध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा टाकलेला आहे, कांद्याला आणखी 1-2 मिनटं मी परतून घेते. कांदा परतलेला आहे आपला. आता मी टमाट्याची ग्रेव्ही टाकून देते यामध्ये. मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत टमाट्याची ग्रेव्ही भाजून घ्यायची. हे पण असं हलवत राहायचं कारण बुड लागेल. हे बघा आणखी थोडा वेळ आहे याला. तुम्ही टमाटर कट करून टाकण्याऐवजी मला टमाट्याची ग्रेव्ही पाहिजेच होती, त्यासाठी मी असं मिक्सरमधून काढून टाकलेलं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही नको आहे तर तुम्ही असं कांदा कट केले ना तसं टाकू शकता. टमाटर कट करून टाकला तरी चालते, काही नाही, याला जमते कसंही केलं तर. यामध्ये 1 चमचा मिरची टाकून घेते मी. हळद पावडर टाकते 1 चमचाभर. हळद टाकलेली आहे. धने पावडर आहे ते 2 चमच टाकून घेते मी. परतून घेते याला. कांदा लसूण मसाला आहे. याला फिरून घेते, थोडंसं हलवून घेते. मिरच्याला छान भाजून घेते थोडंसं. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. हे बघा आता यामध्ये मी सूर्यकांत फळ आहे ते टाकून घेते. हे बघा चवीनुसार नमक टाकते यामध्ये मी. याला फिरून घेते. अशी नुसती मोकळी जरी कोणाला आवडत असेल तरी अशी सुद्धा करू शकता. आता मी पाणी टाकते कारण मोकळी जमत नाही माझ्या इथं. अशी पोळीसोबत भाकरीसोबत छान लागते अशी मोकळी सुद्धा. हे बघा खूप छान झालेली आहे. आपली पनीरसारखी भाजी वाटत आहे. यामध्ये मी थोडं खोबरं टाकून घेते. हे फ्राय केल्यानंतर भाजी शिजलेलीच आहे आपली, काही वेळ लागत नाही. आता हे बघा भाजीमध्ये पाणी टाकते मी. 1 अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकून घेते. 1 उकळी येऊ देते याला. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता कोथिंबीर टाकून घेते मी थोडीशी आणि याला झाकून टाकते गॅस बंद करून.
हे बघा, खाण्यासाठी भाजी तयार आहे आपली. मस्त कट आलेला आहे भाजीला, बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.